नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. महत्त्वपूर्ण तर असणार आहे, पण धक्कादायक असणार आहे. यामध्ये तुमचं नुकसान सुद्धा असणार आहे. कसं नुकसान असणार आहे? कारण राज्यातील अनेक तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून अशी माहिती समोर येते की 3 महिन्यापासून आम्ही नवीन जे लाभार्थी आहेत ते पोर्टलवरती अपडेट करू शकलो नाही. म्हणजे ज्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र मिळालेलं आहे, नवीन जे लाभार्थी आहेत त्यांना मंजुरी पत्र मिळाले आहे, त्यांना या ठिकाणी पैसे मिळतील याची गॅरंटी नाही आहे. कारण त्यांचा जे काही माहिती आहे ही माहिती डीबीटी पोर्टलवरती अपडेट करायची असते. ते अपडेट करणं राहून गेलंय. का राहून गेलंय तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की 2.0 हे जे डीबीटीचं जे बूथ आणलंय त्या कारणामुळे वेबसाईट बंद होती आणि वेबसाईट बंद असल्या कारणाने अनेक लाभार्थ्यांचे अर्ज हे मंजूर असून सुद्धा त्यांचा डेटा डीबीटी पोर्टलवरती अपडेट न झाल्या कारणामुळे येणाऱ्या ऑगस्ट किंवा येणाऱ्या जुलै महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार नाही. अशा पद्धतीची माहिती समोर येताना दिसत आहे. तुम्ही सांगाल सर ठीक आहे बाबा, जुन्या लोकांना तर ओके आहे, जुन्या लोकांचे तर पैसे येतील, काळजी करायचं नाही आहे, नवीन लाभार्थी जे काही असतील ते. पण एक लक्षात ठेवा, ज्या जुन्या लाभार्थ्यांना यापूर्वी पैसे येत होते परंतु त्यांचे 1 महिन्याचे 2 महिन्याचे पैसे थांबले होते, कोणत्या कारणामुळे? काहीतरी कारण, त्यांना रिमूव्ह केलं होतं, बाजूला काढलेलं होतं. म्हणजे हायतीचा दाखला न सादर करणं, डीबीटी क्लिअर नसणं, किंवा त्यांच्या कागदपत्रामध्ये काही बदल केला असेल, किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ज्या लाभार्थ्यांना या योजनेपासून रिमूव्ह केलं होतं काही ठराविक कालावधीसाठी, परमनंट नाही, टेम्पररी स्वरूपाची, अशा लाभार्थ्यांच्या सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची माहिती अपडेट करू न शकल्या कारणाने त्यांचं सुद्धा पैसे येण्याची शक्यता नाहीये. आणि हे शक्यता म्हणजे काय माहिती आहे का? त्यांनी लाभार्थ्यांचे पहिले डेटा अपडेट करायची संधी जर दिली तरच पैसे तुमचे येतील, नाही तर येणार नाही. डायरेक्ट जर सरसकट डीबीटी जर चालू केली, पैसे वाटप सुरू केलं, तर जे काही 3 महिन्यापासून जे लोक पेंडिंग आहेत किंवा जे लोक नवीन फॉर्म भरले त्यांना मंजुरी पत्र मिळाले पण डेटा अपडेट न झाल्या कारणामुळे त्यांना पैसे येणार नाही. अशा पद्धतीची धक्कादायक माहिती समोर येते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न असतो की सर आत्ता 2 महिने झाले, 1 महिना झाला, आमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते मंजूर झालंय, मग आम्हाला पैसे कधी जमा होणार? मी सुद्धा सांगतो की बाबा 1 महिन्यानंतर तुमचे डेटा अपडेट झाला का पैसे येतील. परंतु आता हा सर्वात मोठा प्रॉब्लेम समोर येताना दिसत आहे. त्यामुळे तुमचे सुद्धा पैसे येण्याची शक्यता नाहीये. म्हणजे येतील, कधी येतील? जेव्हा अपडेट करतील. म्हणजे डीबीटीच्या अगोदर जर अपडेट जर केलं, डीबीटी म्हणजे पैसे ट्रान्सफर किंवा वितरण सुरू होण्याच्या अगोदर जर त्यांनी डीबीटी जर केली तर पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. अशा पद्धतीची धक्कादायक बातमी समोर येते. आता त्या ठिकाणचे ते तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण त्यांना दोष नाही देऊ शकत, पण ते सुद्धा हतबल झालेत की सर आम्ही तरी काय करणार? डीबीटी पोर्टल अपडेट ह्या सगळ्या गोष्टी अशा चालल्यात तर आम्हाला लाभार्थ्यांचे नावं ॲड करता येत नाहीत, व्हेरीफाय करता येत नाही, आम्ही तरी काय करणार? हे सगळं सुरळीत होईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी होतील. अशा पद्धतीची माहिती समोर येताना दिसत आहे. लाभार्थ्यांचे पैसे का येत नाही हे सुद्धा आम्हाला सांगता येत नाही, अशा पद्धतीचं त्या ठिकाणचे कर्मचारी सांगतायत. आम्ही तरी काय करणार? लाभार्थी येत आहेत, आम्हाला विचारतायत, पण आम्हाला विचारल्यानंतर आम्ही वेबसाईटमध्ये ओपन करून दाखवू का बाबा अशा अशा कारणामुळे तुमचे पैसे आलेले नाही, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. पण वेबसाईट जर ओपन होत नसेल तर आम्ही काय उत्तर देणार? तर अशा पद्धतीची धक्कादायक बातमी महाराष्ट्रातील अनेक तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. म्हणून मित्रांनो, कदाचित पैसे येतील नाही येतील हा अतिशय महत्त्वाची एक अडचण तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे. यावरती सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा, नाहीतर जैसे तैसे राहील. महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.